कुठं वाढलं? 350 वर्षापूर्वीचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे कुठे एका जातीचं नाहीये, कुठल्या धर्माचं नाहीये. हे सगळ्या जातींचं, सगळ्या धर्मांचं आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं. आणि बघता बघता शिवाजी महाराजांनी एक एक गड किल्ला ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. तोरणा घेतला गेला, लोहगड घेतला गेला, पुरंदर घेतला गेला, राजगड घेतला गेला. आणि शिवाजी महाराज कल्याण भिवंडीच्या वाटेवर आणि रयत राजांजवळ येते, मुजरा करते आणि सांगते, राज राज या मोगलानं आया बहिणीची आबरू लुटलीची, राज या शत्रूनं उभी गावाच्या गावात व्यस्ताना होत गेलीची, राज या गनिमानं उभी पिकं उडवाडलीची. आणि राजे विचार करतायत की या मोगलाचा, या शत्रूचा, या गनिमाचा संहार करायला फक्त एक शिवाजी पुरेसा नाही. अरे काय कोणतरी आला पाहिजे. पण कोण? कोणतरी सिंहाच्या जातीचा, कोण? कोणतरी वाघाच्या काळजाचा. आणि त्याच वेळी पुरंदरावरून एक स्वार दौडत आला आणि मासाहेबांचा खलिता शिवाजी महाराजांच्या हातामध्ये पोहोचला. आणि खलिता शिवाजी महाराजांनी बघितलाय, मुजरा केला, वाचला आणि सगळ्या सैन्यात बातमी पसरली की शिवाजी महाराजांच्या पत्नी मासाहेब सईबाई यांनी एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं संभाजी. शिवपुत्र संभाजी जन्माला आले. 14 मे पुरंदरावर शिवरत्नाचा जन्म झाला. आपल्या मोठ्या मुलाची आठवण म्हणून मासाहेबांनी या मुलाचं नाव ठेवलंय संभाजी. आणि हा संभाजी राजा पुरंदरावर लहानाचा मोठा होतोय, जिजाऊंच्या हाताखाली वाढतोय, शिक्षण घेतोय. 1 वर्ष वयाचे झाले संभाजीराजे, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 3ऱ्या वर्षी नियतीनं खाला घातला आणि संभाजी महाराजांच्या आई मासाहेब सईबाई यांचं निधन झालं. अरे आई काय असते हे मुलगा त्या वयात अनुभवतो. आईशिवाय दुसरं जगच नाही, आई हेच सर्वस्व. त्याच वयामध्ये संभाजी महाराजांच्या आऊसाहेबांचं निधन झालं आणि जिजाऊंनी मराठ्यांचा दुसरा छत्रपती आपल्या पदरात घेतला आणि संभाजी महाराजांना वाढवायला सुरुवात केली आहे. संभाजीराजे जिजाऊंच्या हाताखाली शिकतायत, लहानाचे मोठे होत आहेत. जिजाऊंनी संभाजी महाराजांना अनेक भाषा, शस्त्र, शास्त्र, कला यांचं ज्ञान द्यायला सुरुवात केली आहे. अनेक भाषा शिकवायला सुरुवात केली आहे. आणि जिजाऊंच्या हाताखाली संभाजीराजे लहानाचे मोठे होतात. संभाजीराजे त्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये जायचे, मातीमध्ये खेळायचे, मातीच्या माणसांमध्ये जायचे, आदिवासीच्या वरातीमध्ये लेझीम दांडपट्टा खेळायचे, रयतेसोबत बांधावर बसून कांदा भाकर खायचे. या शेतकऱ्यांच्या पोरगा मोठं विशेष वाटायचं. हा शहाजी महाराजांचा पोरगा आहे, नातू आहे, शिवाजी महाराजांचा पोरगा आहे, आपल्यासोबत येतो, नाचतो, खेळतो, राहतो ना. हाच आपला राजा, आपल्याला राजा पाहिजे ना, तो असाच. आणि सगळी पोरं त्या संभाजी महाराजांसोबत फिरायची. आणि बघता बघता 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष झाले संभाजीराजे. आणि त्याच काळात महाराष्ट्रावर चाल करून आलाय मिर्झा राजा जयसिंग आणि सोबत आहे दिलेर खान पठाण. आणि शिवाजी महाराजांना नाईलाजाने पुरंदरचा तह करावा लागला. आणि तह ठरवण्याकरता शिवाजी महाराज मिर्झा समोर उभे आहेत, हात बांधून उभे आहेत. आणि मिर्झा शिवाजी महाराजांना सांगतोय, शिवाजी राजे अगर तह करना होगा तो हमारी कुछ शर्तें हैं. आणि शिवाजी महाराज सांगताय, मिर्झा जी आपण अटी सांगावं. आणि मिर्झा सांगतोय, शिवाजी राजे आमची पहिली अट, तुमचे 23 किल्ले तुम्ही आम्हाला द्यायचे. आणि कडाले शिवाजी महाराज, मिर्झा जी दिले, आम्ही 23 किल्ले तुम्हाला बहाल केले. बहुत खूप, क्या बात है शिवाजी राजे. शिवाजी राजे अब दुसरी अट, तुमचा 4 लाख होनाचा मुलूक तुम्ही आमच्या ताब्यात द्यायचा. आणि कडाले शिवाजी राजे, मिर्झा जी दिला, 4 लाख होनाचा मुलूक आम्ही तुम्हाला दिला. बहुत बढ़िया, क्या बात है शिवाजी राजे. फिर शिवाजी राजे अब तीसरी और आखरी अट, जोपर्यंत तुमचे 23 किल्ले आणि 4 लाख होनाचा मुलूक आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तुमचे पुत्र संभाजीराजे आमच्याकडे गहाण राहतील. आणि खवळले शिवाजीराजे, खामोश मिर्झाजी, खामोश. ज्या पोराकरता उभं स्वराज्य गहाण टाकायचं ते पोर तुमच्या पदरात अजिबात शक्य नाही. आणि कडाडला मिर्झा, शिवाजी राजे मग तह होणार नाही. आणि बापाच्या काळजाला पीळ पडतोय. शिवाजी महाराज विचार करतात, अरे काय 7 वर्ष वयाचं पोरगा आहे, वयाच्या 3ऱ्या वर्षी या पोराची आई यायला सोडून गेली आहे. अरे 7व्या वर्षी हे पोर मोगलाकडे कसं सोडायचं, मोगलाच्या छावणीमध्ये कसं ठेवायचं आपला पोर. अरे आमचं पोरग 5 मिनिट डोळे आड गेलं ना, आमची घालमेल वाढते आहे. शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल, आपलं पोरग शत्रूकडे गहाण ठेवताना महाराजांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे, करावं काय. पण अखेर बापाच्या काळजावर राजानं मात केली आणि शिवाजी महाराजांनी वयाच्या 7व्या वर्षी आपला पोर स्वराज्याकरता गहाण टाकला. यथाकाळ तह आटोपला. आणि तहातल्या ठरलेल्या अटीनुसार शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले. आणि सोबत घेतलाय 8 वर्ष वयाचा संभाजी राजा. आणि महाराज मजल दरवाजा करत आग्र्यामध्ये जाऊन पोहोचले. औरंगजेबाच्या वाढदिवसा निमित्त दरबार भरलेला, पण दरबारामध्ये पोहोचायला शिवाजी महाराजांना उशीर झाला. आणि औरंगजेबानं उभं राहायला योग्य जागा दिली नाही म्हणून खवळले शिवाजीराजे दरबार लाथारला. आणि दुसऱ्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी दरबारामध्ये जाणंच बंद केलं. आणि दुसऱ्या दिवसापासून शिवाजी महाराजांऐवजी
छोटासा संभाजी राजा दरबारामध्ये जायला निघालाय. दरबार सुरू झाला आणि दरबारामध्ये सगळे जमलेत आणि औरंगजेब दरबारामध्ये आलाय आणि औरंगजेबाची नजर चौफेर फिरतीये की शिवाजी महाराज दिसत नाही, शिवाजी राजा दिसत नाही. आणि औरंगजेबाने आवाज दिला मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलाला रामसिंगाला, रामसिंग रामसिंग यहाँ. रामसिंग आला समोर. औरंगजेबाने विचारलं रामसिंग वो शिवा किधर है? रामसिंग संग हुजूर शिवाजी राजे बीमार है, उन्हें बुखार है, उन्होंने अपने बेटे संभाजी राजे को भेजा है. औरंगजेब कराला फिर बुलाओ उसे सामने. आणि संभाजी महाराज समोर बोलवलं गेलंय. 8 वर्ष वयाचा राजपुत्र औरंगजेब बघतोय संभाजी महाराजांकडे, नजरेला नजर भिडलीये आणि औरंगजेब विचारतोय संभाजी राजांना क्यों संभा, तुम्हारे बाप शिवा को बुखार है, तुम्हें नहीं आया बुखार, अकेले आए हो हमारे दरबार में, हमारा डर नहीं लगता? और संभाजी राजे जी नहीं, हमें किसी का डर नहीं लगता, हम मरहट्टे हैं, हमारी वजह से दूसरों को डर लगता है. औरंगजेब कडाडला क्या तेज तर्रार जबान है सोने की. आणि औरंगजेबानं हयातीत दिलेली पहिली दाद. आणि यथाकाळ शिवाजी महाराज आग्र्यामधून निसटले, महाराष्ट्राच्या वाटेला लागले आणि वाटेमध्ये लागत असताना वाटेमध्ये लागलंय मथुरा. आणि मथुरेमध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांजवळ आलाय. मुजरा केला आणि सांगितलं महाराज एक बातमी आहे. म्हणजे काय महाराज, औरंगजेबाने आपल्या पाठीशी 2000 हेर आणि शेकडो स्वार पाठवलेत आणि प्रत्येकाला आदेश आहे की शिवाजी राजा आणि त्याचा मुलगा संभाजी राजा दोघं बाप बेटे सोबत आहेत, दोघांना जिवंत अथवा मृत माझ्यापर्यंत घेऊन यायचं. आणि महाराज विचार बहिर्जी मग काय करावं लागेल? आणि बहिरी सांगतो राज आपल्याला संभाजी राजाला इथंच म्हणजे मथुरेमध्येच ठेवलं पाहिजे. आणि शब्द ऐकत संभाजी राजांनी 8 वर्ष वयाचा पोरगा धावत आला आणि वडिलांच्या पायाला मिठी मारली आणि ठसा ठसा रडतायत संभाजी राजे. आणि शिवाजी महाराजांची खालबेल वाढली. कसं सोडू? 8 वर्ष वयाचं पोरग मोगलांच्या राज्यामध्ये ठेवायचं कसं? 3ऱ्या वर्षी या पोराची आई याला सोडून गेली आहे. 7व्या वर्षी हा पोर मी स्वराज्याकरता गहाण टाकला. आता 8व्या वर्षी मथुरेमध्ये ठेवायचं कसं? काय करावं? आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आणि आपल्या वडिलांच्या डोळ्यामधले अश्रू बघितले आणि संभाजी राजा उठून उभा राहिला. ज्या पोराला बापाच्या डोळ्यामधले अश्रू समजतात ना ते पोरग जगात सर्वोत्तम असतं, आपण लक्षात ठेवा. आणि संभाजी महाराजांना वयाच्या 8व्या वर्षी आपल्या वडिलांच्या डोळ्यामधले अश्रू दिसले आणि संभाजी राजे उठून उभे राहिले. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे डोळे पुसलेत आणि हा 8 वर्ष वयाचा पोरगा आपल्या वडिलांना सांगतोय आबासाहेब तुम्ही जा. आबासाहेब माझ्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज जास्त आहे, तुम्ही जावं आबासाहेब, तुम्ही जावं. आणि आपल्या मुलाचे शब्द ऐकून शिवाजी महाराजांना गलबलून आलं. शिवाजी महाराजांनी मिठीत घेतला संभाजी राजा आणि अश्रूंची धार लागली आहे. बापाचं आणि पोराचं नातं कसं असावं ना हे शिवचरित्र शंभूचरित्रामध्ये बघायला मिळतं. आणि शिवाजी राजे राजगडावर येऊन पोहोचले. पण राजगडावर आल्यावर शिवाजी महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी पहिलं काम केलं, सगळीकडे बातमी पसरवली. काय? संभाजीचं वाटेमध्ये निधन झालं, संभाजी मरण पावला. राजगडावर संभाजी महाराजांचं श्राद्ध सुद्धा घातलं गेलं. हा संभाजी राजा जगातला पहिला आणि कदाचित एकमेव राजपुत्र असावा की ज्याचं बापानं जिवंतपणी श्राद्ध घातलंय, जिवंतपणी. पण यथाकाळ शिवाजी महाराजांनी आपला हा पोरगा राजगडावर सुखरूप परत आणला होता. पण राजगडावरला संभाजी राजा आता बदलला होता. हा राजपुत्र केवळ राजपुत्र नव्हे, अनेक भाषांचा, अनेक शस्त्रांचा, अनेक शास्त्रांचा, अनेक वेगवेगळ्या साहित्याचा जाणकार झाला होता. हे समजलं कधी? हे समजलं जेव्हा उगवली तारीख 6 जून 1674. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू आहे आणि राज्याभिषेकाच्या वेळी अनेक माणसं राजगडावर आली, रायगडावर आली. आणि त्यावेळी हेनरी ऑक्सिटन नावाचा इंग्रज रायगडावर आलाय. त्याला काय करावं? या हेनरी ऑक्सिटननं डायरी लिहिली आहे. तो काय लिहितो? तो लिहितो मी रायगडावर आलोय आणि रायगडावर आल्यावर मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा बघितला आणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली आहे ती शिवाजी महाराजांच्या मुलाशी म्हणजे संभाजी महाराजांशी. आणि ज्यावेळी मी या संभाजी राजाला भेटलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचा पोरगा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीमध्ये बोलतो, उत्तरेतल्या लोकांशी हिंदीमध्ये बोलतो, इंग्रजांशी इंग्रजीमध्ये बोलतो, पोर्तुगीज मध्ये बोलतो. आणि या शिवाजी राजाने आपल्या पोराला भाषा शिकवल्या तरी किती? कोण लिहितो? इंग्रज लिहितो. आणि इंग्रजांनी लिहून ठेवलं म्हणून आमच्या लोकांना समजलं की शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांना वयाच्या 10व्या वर्षी 8 भाषा येत आहेत.
मग लिहिता वाचता बोलता वयाच्या 10व्या वर्षी 8 भाषा येत आहेत. मराठी येतीये, हिंदी येतीये, संस्कृत येतीये, फारसी येतीये, तेलुगू येतीये, कन्नड येतीये, पोर्तुगीज येतीये, इंग्रजी येतीये. इंग्रजी 32 वर्ष आयुष्य मिळालंय संभाजीराजांना आणि 32 वर्षामध्ये संभाजी महाराजांनी लढाया तर केल्याच पण 4 ग्रंथ सुद्धा लिहून ठेवले. नखशिका, नायिका भेद, 7 शतक, बुधभूषणम हे 4 ग्रंथ लिहिले. आणि तो बुधभूषणम नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिलाय संस्कृत मध्ये. आणि या ग्रंथामध्ये संभाजीराजे आपल्या वडिलांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन करतायत. काय कालिकाल भुजंग बाबलिंगम निखिलम धर्म यक्षमिखिलम ये जगतपती शतावशायो शिव छत्रपती जयते जयते. म्हणजे कालिका रूपी औरंगजेबाचा विळखा या महाराष्ट्राच्या मातीला पडलाय आणि या मातीचं रक्षण करण्यासाठी शिवाजी नावाचा भूपाल इथं उतरलाय. हे आई तुळजाभवानी त्या शिवाजी राजाचं रक्षण कर. कोण म्हणतं? 14 वर्ष वयाचा संभाजी राजा म्हणतो 14 वर्ष वयाचा. आमची 14 वर्षाची पोरं काय करतायत? त्या पोरांचे बाप काय करतायत? आता मागच्या एक दीड वर्ष झालं असेल माझं बार्शीमध्ये व्याख्यान होतं आणि व्याख्यान संपल्यावर एक जण माझ्या जवळ आले. म्हणले सर खूप चांगलं बोललात, भारी बोललात, पण आमच्याशी इच्छा आहे की आमच्या घरी चला, चहा घ्या, पाणी घ्या, हवं तर मग जा. म्हटलं ठीक आहे. त्यांच्या घरी गेलो, चहा घेतला, पाणी घेतलं आणि त्या ग्रस्तांचं छोटंसं पोरगं साखरेसारखं खेळत होतं. मी त्याला आवाज दिला, बाळा रे ये जवळ इकडं. बाळा आला जवळ, त्याला मांडीवर घेतलं, त्याला विचारलं बाळाचं नाव काय, तुला काय येतं, तुला कविता येते का, तुला पोएम येते का, तुला एबीसीडी येते का? पोरगं म्हटलं सर एबीसीडी येते ना. आणि पोरगं एबीसीडी म्हणायला लागलं. त्यांचं बापानं सांगितलं बेटा अरे मी शिकवलेली म्हण. आणि पोरानं एबीसीडी म्हणायला सुरुवात केली आणि पोरगं म्हणत होतं ए मीन्स अँटिक्युटी, बी मीन्स बॅकपायपर, डी मीन्स डिप्लोमॅट, ई मीन्स इम्पिरियल ब्लू, एफ मीन्स फॉरेस्ट, झेड मीन्स झिंगारो, ए टू झेड सगळे दारूचे ब्रँड पाठ, सगळे ब्रँड. काय शिकवतोय आम्ही पोरांना? अरे तुम्हाला आठवत असेल एक काळ आणि एक सुरीमांचा समोर आहे की माणूस समोरचा एकमेकाला भेटला का राम राम घालायचा. राम कुठल्या जाहीरनाम्यामधला नव्हता. लोक मनापासून म्हणायचे. काळ बदलला, वेळ बदलली. आमची पोरं इंग्लिश मिडियमला शिकायला लागली आणि इंग्लिश मिडियमला शिकणारी आमची पोरं एकमेकाला गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड नाईट म्हणायला लागली. ते काम करता करता आमच्यासाठी काही लोक चळवळीमध्ये आली. चळवळीमध्ये आल्यावर आम्ही जय जिजाऊ म्हणायला लागलो, जय शिवराय म्हणायला लागलो, जय भीम म्हणायला लागलो. आणि परवा आता वातावरण एवढं बिघडलं की परवा एक पोरगं माझ्या समोर आलं, मला म्हटलं सर जय पबजी. कुठं चाललोय आम्ही? काय देतोय आमच्या पोरांना? शिवाजी महाराजांनी काय दिलं हा दाखला आम्ही देतो, पण शिवाजी महाराजांनी पोरं घडवली कशी हे आम्हाला समज नाही. आणि त्याच काळात शिवाजी महाराजांनी आपल्या पोरावर जबाबदारी सोपवली आहे. कुठला? पन्हाळा प्रांत सांभाळावा. संभाजीराजे पन्हाळा प्रांतावरती येतात आणि ह्या पन्हाळा प्रांत सांभाळत असताना 21-22 वर्ष वय असेल, पन्हाळा प्रांत सांभाळताय. आणि त्याच काळात महाराष्ट्राच्या मातीमधली सगळ्यात दुर्दैवी घटना घडली. तारीख होती 3 एप्रिल 1680. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आणि अधिकाऱ्यांनी काय केलं? रायगडावरच्या अधिकाऱ्यांनी रायगडाचे दरवाजे लावून घेतले. खालचा एकही माणूस वरती येऊ दिला नाही, वरचा एकही माणूस खाली जाऊ दिला नाही. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवली. मोठा मुलगा संभाजी राजा याला बातमी समजू दिली नाही. आणि लहान मुलगा राजाराम यांच्या हस्ताने शिवाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार करून घेतले. आणि मोठा मुलगा संभाजी राजांना पत्र लिहिलंय शिवाजी महाराजांच्या सही शिक्क्यानं. काय? आम्ही सुखरूप आहोत, संभाजी राजा पण आमची काळजी करू नये, आपण रयत सांभाळावी. 1 महिना गेला, संभाजी महाराजांना वडिलांच्या मृत्यूची बातमी नाही. 2रा महिना लागला, अधिकाऱ्यांनी 2रं पत्र पाठवलं, आम्ही सुखरूप आहोत, शंभूराजे आमची काळजी करू नये, स्वराज्य जतन करावं. 2 महिने झाले, संभाजी महाराजांना वडिलांच्या मृत्यूची बातमी नाही. आणि 3रा महिना लागणार. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण संभाजीला कैद करत नाही तोपर्यंत स्वराज्य आपल्याला मिळणार नाही. अधिकाऱ्यांनी काय केलं? त्या पन्हाळ्याच्या किल्लेदाराच्या नावाने एक पत्र लिहिलंय. काय? जसं असाल तसा, ज्या अवस्थेमध्ये असेल तसं जावं आणि संभाजीला कैद करून रायगडावर घेऊन यावं. आणि तो पत्र घेऊन 2 जासूद निघाले, पन्हाळा किल्ल्याजवळ आले. आणि सायंकाळची वेळ आहे, जासूद पन्हाळा किल्ला चढायला सुरुवात करणार. त्याच वेळी संभाजीराजे नेमके पन्हाळा किल्ला खाली उतरतायत. आणि संभाजी महाराजांनी बघितलं की समोरच्या चोर वाटेनं कोणतरी किल्ल्यावर चाललंय. आणि महाराजांनी आवाज दिला, अरे रायाजी बघ कोण आहे तिकडं, कोण चाललंय तिकडून. रायाजी धावला, पकडले 2 जासूद, उभे केले संभाजी महाराजांसमोर. महाराजांनी विचारलं, कोण रे तुम्ही, कुठून आलाय? आणि त्याला सांगितलं
जी राज आम्ही रायगडावरून आणि मग आमचे आबासाहेब कसे आहेत, महाराजांची प्रकृती कशी आहे. आणि शिवाजी महाराजांचं नाव निघताच जासुदांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली. ते ढसाढसा रडायला लागले आणि दोघेही जण संभाजी महाराजांच्या पायावर पडले. राजा मी गरीब माणसं, आमचा काही दोष नाही, राजा मला माफ करा. राजांनी विचारलं झालंय काय, तुम्ही रडताय कशाला. आणि त्यावेळी एकानं सांगितलं, राजे आपले वडील आपले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज यांचा मृत्यू होऊन तब्बल 3 महिने झाले. धरणीकंप झाला, थारला संभाजी राजा. अरे डोक्याला हात लावून ढसा रडतोय की जन्म देणारी आई सोडून गेली. तेव्हा वय होतं 3 वर्ष. तेव्हा समजलं नाही, अरे पहाडासारखा बाप सोडून गेला. 3 महिने झाले, अधिकाऱ्यांनी बातमीच समजू दिली नाही. आणि डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे आणि अंगार फडकला. आणि काय करावं, 5000 सैन्यासोबत घेतलं आणि संभाजी महाराजांनी रायगडावर आक्रमण केलंय. अधिकारी ताब्यात घेतले, कैदी थकले सगळे आणि रायगड ताब्यात घेतला आणि राज्यकारभार चालवायला सुरुवात केली आहे. आणि ठरवलं राज्याभिषेक करून घ्यायचा. उडवली तारीख आहे 16 जानेवारी 1681. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू आहे. आणि आम्हाला शिवाजी महाराजांची मुद्रा माझ्या भावंडांना माहिती आहे. आमची पोरं बोटामध्ये अंगठी करून घालतात, गळ्यामध्ये घालतात, गाडीवर चिटकवतात. काय प्रतिपक्ष चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहा शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. ही शिवमुद्रा आम्हाला माहिती आहे. पण राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी त्यांची मुद्रा पुढे आणली आहे. काय श्री शंभो शिवदत्तस्य मुद्रा गौरी विराजते यदकसेविनो लेखा वर्तते कस्य परी. ही शंभू मुद्रा पुढे आणली आणि राज्यकारभार चालवायला सुरुवात केली आहे. आणि दुसऱ्याच दिवशी राज्याभिषेकाचा बोलवलंय सेनापती हंबीररावांना. सांगितलं हंबीर मामा राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेकाचा सगळा खर्च औरंगजेबाकडून वसूल करायचा आहे. आणि हंबीररावांनी विचारलं म्हणजे काय करायचं. आणि सांगताय संभाजीराजे सुरतेवर आक्रमण करा. चला सुरतेवर. आणि पुन्हा निघाली सुरतेवर 5000 सैन्य घेऊन संभाजी महाराज सुरतेवर चाल करून निघालेत. आणि तोपर्यंत बातमी पोहोचली आहे सुरतेच्या मुघल ठाणेदाराला की शिवाजी महाराजांचा पोरगा संभाजी राजा हा सुरतेवर चाल करून येतोय. त्यानं काय करावं, त्यानं बराकपूरच्या सुभेदाराला कळवलं की साहब शिवाजी का बच्चा आ रहा है, अगर सूरत बचानी होगी तो फौज भेज दो, मेरे पास फौज नहीं है. आणि बराकपूरच्या सुभेदारानं काय करावं, बराकपुरामध्ये सगळं सैन्य बाहेर काढलं, सुरतेवर पाठवून दिलं. विचार करतोय सुरत आपली व्यापारी पेठ आहे, वाचवली पाहिजे. आणि 2 मरण तो सूरत में खिम्मा मरणाला घेऊन कापवता. आणि सगळं सैन्य सुरतेवर पाठवलं गेलं. आणि सायंकाळ झाली आहे. आणि सायंकाळच्या वेळेला 2 मोगल जासूद बरानपुरामध्ये घुसले. सुभेदारासमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया. अरे क्या हुआ बेवकूफ, हुजूर मराठे बरानपुर में आ गए. क्या बकते हो, मराठे और बरानपुर, अरे वो तो सूरत जा रहे थे, बेवकूफ यहाँ कैसे आएंगे. हुजूर वो मराठे हैं, बोलते हैं सूरत, आते हैं बरानपुर. अख्खं बरानपूर ताब्यात घेतलं. लढाईचं कुणाशी, सैन्यच नाहीये. बरानपुरात 27च्या 27 पुरे धुतले, सगळी संपत्ती घोड्याच्या पाठीवर टाकली आणि संभाजी महाराज पुन्हा रायगडाच्या वाटेला लागले. अरे काय 28 जानेवारी 1681 म्हणजे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे 16 जानेवारी 1681. संभाजीराजे बरानपुरामध्ये आहेत 28 जानेवारी 1681. रायगड ते बरानपूर हे 1000 किलोमीटरचं अंतर आहे. 12 दिवसात धाव मारली. काय वेग असेल घोड्याचा, काय वेगाने घोडा पळवला असेल, विचार केला तरी मतिगुंग होते. हा वेग आमच्या इतिहासकारांना दिसला नाही, पण हा वेग समजला ना. एका हिंदुस्थानामध्ये फक्त एकाच माणसाला, आणि त्याचं नाव होतं औरंगजेब. औरंगजेबाच्या लक्षात आलं की हे पाणी जरा वेगळंच आहे. आणि औरंगजेबाने विचार केला की महाराष्ट्र वाचवाय, आपल्याला महाराष्ट्र ताब्यात घ्यावाच लागेल. आणि निघालाय बादशाह औरंगजेब. औरंगजेबाच्या लक्षात आलं की शिवाजीचा बजा त्याच्यापेक्षा पुढे आहे. औरंगजेबाने ठरवलं महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आणि निघाला बादशाह औरंगजेब. महाराष्ट्रावर चाल करून आलाय. कसा आलाय औरंगजेब महाराष्ट्रावर, सोबत आणलंय 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, 14 कोटीचा खजिना. औरंगजेबाच्या राज्याची आणि आमच्या स्वराज्याची एकदा आपण तुलना करतो ना, म्हणजे लक्षात येतं औरंगजेबाच्या राज्याचे एकूण 23 प्रांत आहेत. त्यामधला प्रत्येक प्रांत हा स्वराज्याच्या 3 पट मोठा आहे. औरंगजेबानं महाराष्ट्रामध्ये येताना सोबत आणलंय 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, म्हणजे 7 लाख सैन्य. आमच्या स्वराज्यामध्ये एकूण सैन्य आहे 60,000. औरंगजेबाला सोबत येताना आणलाय 14 कोटीचा खजिना. आमच्या महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्ष दुष्काळ आहे. तर महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या औरंगजेबाचं वय आहे 61 वर्ष. आणि औरंगजेबा विरुद्ध तलवार घेऊन उभा आहे संभाजी राजा. या संभाजी महाराजांचं वय आहे 22 वर्ष, 23 वर्ष. आणि त्याच वयामध्ये औरंगजेबा विरुद्ध संभाजी राजे उठून उभं राहिलं. आणि त्याच काळात आलाय बादशाह
चाल करून दिल्लीमधून निघाला, आग्रा शहरामध्ये आला, आग्र्यामध्ये मुक्काम केला, आग्र्यामधून निघाला, बरानपुरामध्ये आला आणि बरानपुराची अवस्था बघितली तर पायाच्या मस्तकात भिडली आणि कळला औरंगजेब, अरे क्या कर दिया संभा ने बरानपुर को, मुझे नहीं रुकना यहाँ पे, आगे चलो आगे चलो। आणि आला सैन्य एका शहरात, त्या शहराचं नाव आहे औरंगाबाद। या शहराचं मूळ नाव आहे खडकी, हे मलिक अंबरला बसवलेलं शहर। औरंगजेबाने या शहराला त्याचं नाव दिलं आणि रावट्या पडल्या, तळ पडले, शगेने पडले आणि औरंगजेबाला सगळे सरदार बोलवले, विचारलं बताओ शुरुआत कहां से करे, ये मराठों का स्वराज नेस्तनाबूद कर रहा है, बताओ शुरुआत कहां से करे। अनेकांनी सांगितलं हुजूर हुजूर ऐसा करते हैं, सीधा चलते हैं पुणे, लाल महल, शाइस्ता खान साहब ने वहीं से शुरुआत की थी। और औरंगजेब कड़ा, अरे बेवकूफ, उस शिवा ने उस शाइस्ता खान की उंगलियां काट दी, कहा ये संभा तुम्हारा सर न कलम कर दे, बताओ शुरुआत कहां से करे, बताओ कहां से करे। और दूसरा सांगतो हुजूर ऐसा करते हैं, सीधा चलते हैं रायगढ़, मराठों की राजधानी है, अगर राजधानी हाथ में आ गई तो डर जाएंगे हुजूर मराठे। आणि औरंगजेबाने काय करावं, जवळच उभ्या असलेल्या एका मराठी सरदाराला विचारलं, क्या हम लोग रायगढ़ जीत सकते हैं। या सरदाराने काय सांगावं, हा सरदार सांगतोय, हुजूर ठासा जाऊन बघता, रायगड बहुत सकोट चौतर्फा घराच्या कडे असल्याप्रमाणे राजगड, लोहगड, सुधागड, तुंगड, तिकोना अशा 41 किल्ल्यांच्या घरामध्ये उभा आहे हुजूर रायगड। हुजूर या रायगडावरच्या मावळ्यांना जर अन्नधान्य मिळत राहिलं तर ते मावळे तो किल्ला अख्ख्या जगाशी लढत ठेवतील, पण कुणाला जिंकू देणार नाही। हमारी फौज कुछ भी नहीं हुजूर, हम नहीं जीत सकते रायगड। औरंगजेबाने विचारलं, बेवकूफ फिर बताओ हम शुरुआत कहां से करें। अनेकांना सांगितलं, हुजूर सुरुवात करायची कुठून, नाशिक जिल्ह्यातून, दिंडोरी तालुक्यातून एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज, आपण रामसेज पासून सुरुवात करायची। आणि झालं, निवडलं, ठरवलं, का निवडला रामसेज। औरंगजेब हुशार आहे, औरंगजेबाला माहिती आहे आपली लढाई कोणा ऐऱ्या-गैऱ्याशी नाहीये, आपली लढाई शिवाजी महाराजांच्या मुलाशी आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आपण महाराष्ट्रामध्ये आहोत या गोष्टीचा फायदा जर संभाजीराजाला उठवायचं ठरवलं तर हा संभाजी काय करेल, हा सरळ दिल्लीवर आक्रमण करेल, म्हणजे मी रायगड जिंकेल, महाराष्ट्र जिंकेल, पण दिल्ली हातामधून जाईल आणि दिल्ली हातामधून गेली की काय होतं हे अरविंद केजरीवालनी दाखवून दिलंय। म्हणून औरंगजेब विचार करतोय की दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपलं नियंत्रण पाहिजे। मग रस्ता कोणता आहे, हा सरळ रस्ता रायगड, कल्याण, नाशिक, रामसेज, खानदेश, बरानपूर आणि दिल्ली, आणि या रस्त्यावरचा मध्यवर्ती किल्ला रामसेज म्हणून निवडला रामसेज। आणि औरंगजेब कळला, कौन जाएगा, कुठून उभा राहिला, शहाबुद्दीन खान। हुजूर मैं जाऊंगा। शहाबुद्दीन बोले रामसेज पर मराठे कितने, हुजूर 500 मराठे। दारू गोला कुछ भी नहीं हुजूर, तोपे उनके पास एक भी तोप नहीं हुजूर। तो फिर जाओ बेटा जाओ, कितने दिनों में मिलेगा किला। हुजूर सकाळी जातो आणि संध्याकाळी किल्ला घेऊन परत येतो। बहुत खूप, जाओ बेटी जाओ। आणि निघाला शहाबुद्दीन, किल्ल्याच्या पायथ्याशी आला आणि किल्ला बघितला, किल्ला तेवढा नुसती करी काय वेळ लागतो जिंकायला। आणि एकाच वेळी सगळे मोगल किल्ला चढायला सुरुवात केली आहे आणि किल्ला चढता चढता टप्प्यात आले आणि वरच्या मावळ्यांनी दगड फेकायला सुरुवात केली आहे। दगड यायचा, पाठीवर, छातीवर, मानेवर बसायचा। शहाबुद्दीन आल्या पावली पुन्हा खाली पळत सुटला आणि किल्ल्याला वेढा घेऊन बसला। दुसरा दिवस उगवला, पुन्हा गडावर जावं, दगड खाले, पुन्हा खाली यावं। 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, शहाबुद्दीन किल्ल्याला वेढा देऊन बसला। औरंगजेबाने विचारलं, बेटा क्या हुआ, एक दिन में आने वाले थे। शहाबुद्दीन बोला, शहाबुद्दीन ने पत्र पाठवलं, हुजूर कल हमने मराठों के 4 घोड़ों को मार गिराया। बेवकूफ, घोड़ों की बात छोड़, किले का क्या हुआ, हुजूर जल्दी कब्ज कर लेंगे। आणि बघता बघता महिना गेला, 2 महिने झाले आणि दिवसभर दमलेले थकलेले मुघल एक दिवशी रात्री 12-12:30 वाजता शांत झोपी गेले। 12-12:30 वाजले आणि 12-12:30 वाजता अचानक त्या रामसेज किल्ल्याचा दरवाजा उघडला। उघडलेल्या दरवाजामधून आमचे 200 मावळे खाली आले आणि खानाच्या छावणीमध्ये घुसले आणि एकाच कापाकापी करायला सुरुवात केली आहे। रात्री 12-1 वाजता अचानक मावळे तुटून पडले विजा आग्या मोहळासारखे आणि लढाई चालू आहे। तरवारीवर तलवार पडली, ढालीवर ढाल घुसतीये। खानाला कळत नव्हतं झालंय काय आणि खानाच्या लक्षात आलं हल्ला चढवलाय आणि त्याचा आवाज घुमला, लढाई आरंभ हो। लढाई सुरू होण्यापर्यंत आमचे मावळे आले तसे किल्ल्यावर निघून गेले। शहाबुद्दीन खानाने अख्खी रात्र जागून काढली आणि ठरवलं या भूतांचे 2 हात नाही करायचे, ये किल्ला उडा दो, किल्ला जिंकणाही नाहीये, हे किल्ला उडा दो। आणि सकाळच्या वेळेला 10 तोफा या शहाबुद्दीन खानाला किल्ल्यासमोर लावल्या आणि शहाबुद्दीन खान तोफखान्याचा प्रमुख आहे तरबियत खान, त्या तरबियतला सांगतोय, बेटे तरबियत तोफे जलाओ, कितनी देर लगेगी। तरबियत सांगतो, हुजूर तोफे तो जलने दो, आधे घंटे में किला अपने कब्जे में। बहुत खूब बेटे, फिर जलाओ तोफ। आणि तो तरबियत खान त्या तोफेला बत्ती देणार त्याच वेळी गडावरच्या मावळ्यांनी तोफ टाकली आणि त्या तोफेचा गोळा त्या शहाबुद्दीन खानासमोर आणि तरबियत कराडला, तोफे पीछे लो, तोफे पीछे लो, अपनी तोफे पीछे लो।
शहाबुद्दीनने विचारलं, बेटे तरबियत क्या हुआ? तरबियत म्हणतो, हुजूर काही उपयोग नाही, जवळ गेलो तर मराठ्यांच्या तोफांचे गोळे आपल्या डोक्यावर पडणार आणि लांब गेलो तर आपला एकही गोळा गडावर जाणार नाही, काही उपयोग नाही हुजूर. अरे बेवकूफ, तुम्हाला सांगितलं होतं ना की या गडावरच्या मराठ्यांकडे तोफा नाही, तोफा आल्या कुठून? तरबियत सांगतो, हुजूर या मराठ्यांकडे तोफा नाही पण डोकं जरूर आहे. त्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या, त्याला जनावराचं चांगलं लावलं, त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफांना भारी आहे हुजूर. ठीक आहे, तोफा बनवल्या, तोफगोळे कसे बनवता येतील? तोफगोळे नव्हते ना, तोफगोळे आले कुठून? तरबियत सांगतो, हुजूर मग काल रात्री 200 मराठ्यांनी आपल्या छावणीवर हल्ला कशाला चढवला? अहो आपलेच तोफगोळे लुटून नेलेत आणि आपल्याच डोक्यावर फेकतायत. आणि काय करावं शहाबुद्दीनला कळत नव्हतं. वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 4, 5, 6, 7 वर्ष उलटून गेली. रामसेस अजिंक्य आमचे शिवाजी महाराज म्हणायचे, माझा एक किल्ला जो औरंगजेबाविरुद्ध 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायला 350 वर्ष लागतील. आमच्या संभाजीराजांनी एक किल्ला 7 वर्ष लढवलाय. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायला किती जन्म घ्यावे लागतील हा विचार सुद्धा करता येत नाही. तो संभाजीराजा आमच्या पोरांना आम्ही शिकवला, आमच्या पोरांना आम्ही सांगितला. उदगीरच्या माध्यमातल्या माझ्या भावंडांनो, आम्ही आमच्या पोरांना शिकवले संभाजीराजे, सांगितले शाहू महाराज, सांगितले बाबासाहेब, सांगितले महात्मा फुले, सांगितले शिवाजी महाराज. आज व्याख्यानाला आहेत ना, एक गोष्ट कागदावर करून ठेवा. आपल्या पोरला सांगा, बाळा माणसं वयाने मोठी होत नाहीत, माणसं कर्तृत्वाने मोठी होतात. ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं ना त्यांना वय आडवं येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली, वय काय होतं? 16 वर्ष. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, वय काय होतं? 14 वर्ष. महात्मा फुलेंनी भारताच्या इतिहासामधली मुलींची पहिली शाळा काढली, वय काय होतं? 21 वर्ष. राजर्षी शाहू महाराजांनी राज्यकारभार चालवायला सुरुवात केली आहे, वय काय होतं? 20 वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला चळवळीमध्ये झोकून दिलं, वय काय होतं? 22 वर्ष. भगतसिंग फासावर गेला, वय काय होतं? 23 वर्ष. सुभाषचंद्र बोस लंडन मध्ये जाऊन कलेक्टरची परीक्षा पास झाले, वय काय होतं? 21 वर्ष. मग त्या वयामध्ये आमची पोरं काय करतायत? त्या पोरांचे बाप काय करतायत? आम्ही कधी चिंतन केलं? कधी विचार केला की व्याख्यानात एवढ्या करतायत? कारण आमचे सणवार उत्सव बदलले ना. शिवजयंती आमचा सण उरला नाही, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आमचा सण उरला नाही, महात्मा बसवेश्वरांची जयंती आमचा सण उरला नाही. आमचे सण कुठले? सण कुठले आमचे? तुमच्या उदगीरमध्ये कोणते मला काही माहित नाही, पण मी पुण्यामधून आलोय. आमच्या पुण्यामधला सगळ्यात मोठा सण कुठला आहे? कुठला? 31st. हॉटेल पॅक, ढाबे पॅक, बार पॅक. पोरग या हॉटेलला, बाप त्या ढाब्याला. या 31ची घटना आहे. काय झालं? 31